नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कल्पेश पावनकर. तुमचं पुन्हा एकदा केम ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही फायनली आज जाणार आहोत मुंगवलीला. तर मुंगवलीला बघूया आता. गणपती पहिल्यांदा जातोय मी. रमी आहे, सर्वद आहे, प्रियांशद आहे, किरण भाई आहे, अजून भरपूर महिला मंडळ आहेत. आणि आमचा गण्या आता बघा कुठे गेला. गण्या आता हरवला, जाऊ द्या. फायनली आम्ही आता पोचलेलो आहे मंदिरात. त्याचं एंड बघा आता मंदिरात. आणि ते पाय भाजतायत जाम. गणपती मंदिर बघा किती सुंदर आहे. आपला गणपती बाप्पा इकडे आणि इकडचा बाहेरचा इंटरव्ह्यू बघा. बाहेर बसाय बिसा एक नंबर. पावसाचं काय भारी वाटत असेल, एक नंबर. आता बाहेरून मंदिर बघा कसं दिसतं. आतमध्ये गणपतीचे फोटो वगैरे काढायचे अलाउड नव्हते ना, म्हणून जास्त काय फोटो वगैरे काढले ना आतमध्ये. हे बघा बाहेरून बघा मस्त एकदम राचुरूच करणार. हे सगळं शौचालय विचालय आहे. वन साईड करणं शांतता. आणि तिथे प्रियांशद आणि सर्वद आहे, फोटो बिटो काढतात. आणि गणपतीचं मंदिर आहे वन साईड. आता आम्ही निघालो इकडनं आणि देवीच्या मंदिरात जातो आता आम्ही. हे सर्व महिला मंडळ आहे. आपला किरण भाई, आमचा किरण भाई आहे बायका. इथे प्रियांशद आहे. आता आम्ही निघालेलो आहे आणि आम्हाला जरा जेवण बनवायचं. आम्ही सगळी पोरं ती पार्टी करणार आहोत चिकनची. आता गणपतीच्या मंदिरात. अरे तू सांगलेले ना तुम्ही, हा सगळे दोघं पार्टी कुठे राहिली. आता आम्ही घरी चाललो डायरेक्ट आणि तिकडनं आम्ही पार्टी करायला जाणार आहोत. आता गणपतीच्या मंदिरात पाय पडलेत आहे. ते गावचं गाव बघा. गाव बघा कसला एकदम राचरुच करणं वन साइड. बघा हा एंट्री गेट आहे पाठीमागे. आता इकडचं रस्त्याचं काम पण चालू आहे. थोडा थोडा रस्ता अजून झाला नाही. मानगावची ट्रॉफिक बघा, फुल धुरंधर. खूप मानगावची ट्रॉफिक आहे, जामच काहीतरी. त्यातून माणसं एसटी प्रवास जाम. आता आम्ही पेट्रोल करायला आता आम्ही जस्ट मानगाव मध्ये आहे. आणि मानगाव मध्ये ट्रॉफिक बघा किती जाम भरपूर लागलेले. दोन्ही पण लेंथ एकदम पॅक आहे, दोन्ही साईडचे लेंथ. फुल 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 ट्रॅफिक, फुल ट्रॅफिक, फुल ट्रॅफिक. आम्ही निघालेलो आहे सगळं सामान वगैरे घेऊन. हे बघा इथे सामान वगैरे ठेवून आता आम्ही चाललोय सलीला. सलीला इथे मी आहे, शंतनू आहे, गणेश आहे, सिद्धू आहे, जय आहे, यश आहे, सर्वेद आहे, मी आहे. आणि आता प्रियांशद वगैरे येत आहेत. आपण जायचं मस्त की सलीला. चला तर आता जाऊया. बघा सामान मी सगळं टोप तिकडे घेतलं. त्यात आतमध्ये सामान आहे. इथे भाजी बिजी आहे आणि ते चिकन आहे. आता आम्ही निघालेलो आहे. हे बघा श्लोक बी बाजारात बिरात घेऊन. सिद्धाच्या हातात चिकन आहे आणि गणाऱ्याच्या हातात मसाले आहे. आणि इथे बाटलं बिटलं घेतलं. काय श्लोक, काय वाटतं तुला? बिर्याणी बनेल की नाही? काय आता आम्ही जाता फट्टे फाटे जातो आता. आणि आता आम्ही सर्वजण जातोय आता. उन्हातून फिरत फिरत जातोय. चालत राहतोय. हा मंडळी नो, आज वनभोजन. आज आमचा वनभोजन आहे गाईस. आणि वाजणार 5 आणि हागवत वाजणार 7. आमचा आचार्य आहे यश सावंत उर्फ बंधू.
बघा इकडनं दगड बिगडे घ्यायची आता चुली बांधायला. अरे डॅमचा पाणी जातच नाहीये, वावतच नाहीये ना. आम्ही काय गेलेलो आम्ही आता भाजी कापाय बसलेलो इथे. आमचा एक श्लोक एक ब्लॉगर झालेला आहे आणि आमचा गाण्यात बघा किती मेहनत घेतोय. जेवढा पूजेला मेहनत नाही तेवढा इथे. आणि तिथे चिकन देत आहेत. श्लोक तू थंड पाणी पियाचा आहे. काम सोडून आलाय घरचा खास बिर्याणी खायला, पण 50 रुपये दिलं नाही. त्याला बोलते फाटी लाव तर फाटी पण नाही लावत. हा सर आता काय करणार, दयामाया दाखवायला लागेल थोडी. 2-3 टमाटा खा आणि जा घरी. पैसा बसेल. पण भरपूर मेहनत घेतोय. कांदा घातला अरे झाली होती ताज हॉटेल मध्ये भरती, पण त्याने एक कांदा चुकीचा कापला. आता तिथं घातला कापतोय एकदम पातळ. हा काय कापतोय जाड जाड. लोक तू असं करतोस ना, तुझा आहे ना, तू कोर्स विसरतोस मध्येच. इथे मसाले वगैरे आहेत, कांदा वगैरे कापून झालेला आहे आणि आमचा गाण्या आता चिकन वगैरे कापतोय. आणि ते शेफ आहेत इथे आमचे बघा दिसत आहेत, यश भाऊ शेफ आहेत. आणि हा आहे ना, हा श्लोक नावाला फक्त हात लावते, बाकी काय नाही करत आहे. हा श्लोक आणि हा किरण एक, हा दोघं काहीच काम करत नाहीत, नुसते बसतायत. गाय आमचा यश आता चिकन मिक्स करतोय. काहीच ना मीठ पण. अरे काय मला काढतोय मीठ टाकलं की नाही पण तुझ्या टाकलंय. मसाला वगैरे टाकलेले आहेत. नको नको चूल भेटली इथे, भात शिजत ठेवलेला आहे. काय झाला काय झाला. इथे सगळे पेटून घेते खाली भर. भात शिजत ठेवला तर इथे मसाला वगैरे ग्रेव्ही वगैरे चिकन वगैरे शिजत ठेवतो आता आम्ही. तुला कसं वाटतं आपण किती दिवसांनी वन जेवण धुळं जमतंय. भूक लागली काय. जगदीश काकांना बोलवलं. कुठचं जगदीश काका. हे काय ओ जगदीश काका, ओ जगदीश काका काय जातं तिथे जेवण म्हणतोय. हे बघा तिकडे त्या साईडला सगळी पोरं एकत्र बसलेली आहेत आणि ते दोघं पोहतायत. आणि म्हणजे कसं इकडे थंडाचा पण आनंद घेत आहेत आणि ते गरमाचं जेवणाचा पण आनंद घेत आहेत. असं लोकांना ट्रॅक करा की एकत्र जे येतील, म्हणजे कोणी पोरं असू दे, आपला गाव कोणी असू दे, अशी एकत्र येण्याची मजा वेगळीच असते. हे बघा दोघं कशी पोहतायत. असे एकत्र सगळी गावातली पोरं येतात, जेवण बनवतात आणि मित्रांचा आनंद घेतात. तर हा ब्लॉग पूर्ण बघा लास्ट टू एंड आणि व्ह्यू बघा. आता आम्ही चाललेले डॅमवर. चाललेलं फ्रँकी खायला. बाकीची पोरं पुढे गेलेली आहेत. फ्रँकी खायला कारण आम्ही सोबत गेलेलो ना कुठे बोरल्याला ते कबाड उतासाठी, तेव्हा मला पार्टी देतो कबाड चला तर आम्ही दहिवडीला. मला पोरं भेटले मागे आहेत. ती गाडी मागे आहे आणि ही गाडी पुढे आहे. पुढे गेली राजाची कपडे राजाची ठीक आहे. या साईडून घे, या सोड सोड घे तर. फ्रँकी खायला आलेलो आहे बघा. ते सर्वजण अशी बसलेले आहेत एकदम जोडीने. ते सर्वजण बसलेली आहेत. आमचा राजा बघा. राजा
आमचा राजा बघा असा चिकडे काका वन साइड फ्रँकी बनवतात. झालेली आहे बघा, पार्टी सुरू झालेली आहे. आमच्या जय भाऊ एकदम खातोय राचरोच करणं, इथे सर्वांना खातोय. आणि ते हा बघा बघत बघत खातोय एकदम. काय टाकतोस? अरे यार हो एकदम राचोची चव भारी लागते. नक्की ते विजिट करा तुम्ही देवळीला राहत असेल, कुठे जवळपास राहत असेल त्या स्पॉटला विजिट करा तुम्ही. हा